नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केली स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। मन मना भोमत भक्तो मध्याची मान नमस्कुरु। मामे वैसे सत्यंते प्रतिजानी प्रियोसिमी। कमळवना विकाशो करे रवीचा एक अंशु। तेथ आघवाचे प्रकाशो नित्य देतो किंवा नित्य देतो। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। भगवान परमात्म्याने भक्तराज अर्जुनाच्या समोर 63 क्रमांकाच्या श्लोकामध्ये आतापर्यंत प्रारंभ केलेल्या अर्थात उपक्रम केलेल्या संपूर्ण ज्ञानाचा उपसंहार केलेला आहे। अर्थ शब्दाने प्रारंभ असतो, इति शब्दाने सांगता असते किंवा उपसंहार असतो। इति ते ज्ञानमाख्यातं गुह्यात् गुह्यतरं मया विमृश्यैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु। आतापर्यंत अर्जुना अत्यंत गुह्यात गुह्य ज्ञान माझ्याकडून अर्थात करुणा संपन्न असणारा मी आहे आणि शिष्याची सगळ्या प्रकारची लक्षणं तुझ्यामध्ये विराजमान आहे। त्यामुळे सर्वांपासून लपवून ठेवलेलं ज्ञान मी तुझ्या समोर प्रगट केलं। या ज्ञानाचा संपूर्ण रूपाने विचार विमर्श करून आलोचन किंवा पर्यालोचन करून यथेच्छसि तथा कुरु, जशी तुझी इच्छा असेल तशा प्रकारे तू कर। अर्थात युद्ध नावाचं स्वकर्म पालन करायचं असेल तर त्याचं पालन कर, आणि जर तुझ्या मनामध्ये असं वाटत असेल की भिक्षा मागता भली तर भिक्षाटन कर। भगवंताने अर्जुनाला स्वातंत्र्य प्रदान केलेलं आहे, पण ते ऐकल्यानंतर अर्जुन उगाच झेला। परमात्म्याच्या लक्षात आलं की अर्जुन काहीच बोलत नाही, पण काहीच न बोलण्यातून अर्जुनाचं मनातलं बोलणं आहे की देवाने पुनश्च एकदा आपल्याला हे सारभूत ज्ञान कथन करावं। म्हणजे भगवंताने मौनाचा सुद्धा अभिप्राय काढलेला आहे, आणि या मौनाचा अभिप्राय लक्षात आल्यानंतर भगवान एक प्रतिज्ञा धारण करतात, सर्व गुह्यतमं भूयः शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्। आतापर्यंत काही गुह्य सांगितलं असेल, काही गोष्टी गुह्यतर प्रतिपादन केलेल्या असतील, पण या सर्वांचं असणारं अत्यंत श्रेष्ठ सर्व गुह्यतमं भूयः म्हणजे पुनश्च एकदा मे परमं वचः शृणु, माझं अत्यंत असणारं परम कल्याणकारक असणारं किंवा त्याला निर्दोष किंवा निर्मळ अशा प्रकारचं वचन तू श्रवण कर। कदाचित शंका अशी येईल की परमात्म्याला काहीतरी लाभ मिळवायचा असेल म्हणून सांगत आहे। भगवान म्हणतात तसं नाही अर्जुना, इष्टोऽसि मे दृढमिति, तुम्हाला अत्यंत आवडत आहे। किती आवडत आहे? ज्ञानोबाराय त्यावर स्पष्टीकरण करतात, मनुष्याला स्वतःचा आत्मा अत्यंत आवडतो। बघा, आपण विचार केला आहे, वित्त आवडतं व्यवहारामध्ये, वित्तापेक्षा पुत्र आवडतो, पुत्रापेक्षा आपला देह आपल्याला आवडतो, देहापेक्षा आपल्याला आपली इंद्रिय आवडतात, इंद्रियांपेक्षा आपल्याला आपला प्राण आवडतो, आणि प्राणात आत्मा प्रिय परः। पंचदशीकारांचं म्हणणं आहे की प्राणापेक्षाही आपला आत्मा आपल्याला प्रिय आहे। ज्या अर्थी आपलं आपल्यावर प्रेम आहे, आणि ते प्रेम विषयाच्या आलंबनासारखं नाही। बघा, निरुपचारा प्रेमा विषय होय जे प्रियतमा, ते दुजे नव्हे की आत्मा ऐसीचे जाणावे। जसा आत्मा हा निरुपचार प्रेमाचा विषय आहे, तसा अर्जुना तू सुद्धा माझ्यासाठी प्रेमाचाच विषय आहे। तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चितकळा, धनुर्धरा असा तू असल्यामुळे मी तुझं हित व्हावं याकरता अत्यंत सर्व गुह्यतमं श्रेष्ठ वचनाचं मी प्रतिपादन करत आहे। आणि काय सर्वात गुह्य असेल तर कर्म गुह्य आहे। ईश्वराची शरणागती गुह्यतर आहे, आणि सगुण साकार परमात्म्याची भक्ती करणं, त्याचं चिंतन करणं
त्याचं पूजन करणं आणि नमस्कार करणं हे सर्व गुह्यतम आहे. 4 गोष्टी इथं सांगितल्या. मन मना भव, मला मन देणारा हो. मद भक्तो, माझ्यावर प्रेम करणारा हो. मद याजी, माझ्यासाठी सर्व प्रकारचं कर्म पालन कर. माम नमस्कुरु, मला नमस्कार कर. फक्त मंदिरात नाही, सगळीकडेच. हरीची या दासा, हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. म्हणून भगवान काय म्हणतात, सर्वत्र नमवे नममीची एक. पैठण क्षेत्रामध्ये शांतीब्रह्म संत श्री नाथ महाराजांच्या समकालीन एक संत होऊन गेले दंडवत स्वामी, जे कोणालाही नमस्कारच करायचे. तेवढीच त्यांची भक्ती आहे. आणि भगवान परमात्म्याने 9व्या अध्यायामध्ये नमस्काराला सर्वात मोठी भक्ती असं म्हटलं आहे. अर्जुन आहे गुरुवी भक्ती. सर्वात मोठी भक्ती कोणती आहे? नमस्कार करणं, नम्रता धारण करणं. ते सगळ्यालाच नमस्कार करायचे. एकदा पावसाळ्यामध्ये गोदावरी मातेला पूर आला आणि त्या पुरामध्ये, आता पुरात म्हणलं की बऱ्याच वस्तू वाहूनच येतात. पुराचं पाणी ओसरलं की मग त्या सापडतात, कशा सापडत नाही ते आपल्यालाही कळत आहे. पुरातून वरच्या गावातून एक गाढव वाहून आलं आणि ते पोहता न आल्यामुळे किंवा पुराचं पाणी जास्त असल्यामुळे मृत पावलं आणि पूर ओसरल्यामुळे नेमकं ते पैठणमध्ये अडकलं. दंडवत स्वामींचा क्रम चालू आहे की दिसला त्याला नमस्कार करायचं. खम वायू अग्नी सलिलम महिंच, ज्योतिंश सत्वानि दिशोद्रुमादि, सरित समुद्रांश हरे शरीरम, यत्किंच भूतम प्रणमेत अनन्यः. भागवतातला श्लोक आहे 11व्या स्कंदातला. पंचमहाभूत, नद्या, समुद्र, सागर, सगळ्या प्रकारचे वृक्ष, वीरी, लता, पशु पक्षी हे सगळं देवाचं अंग आहे. आदी ब्रह्मा करुणी, शेवटी मशक धरुणी, माझी समस्त हे जाणून स्वरूप माझे. म्हणून नमस्कार करायचा. गावामध्ये एक स्थान असतं बघा, तिथं गर्दी असते आणि जे गर्दी करतात त्यांना काम काही नसतं. तसं एक ओटा तिथंही होता. सगळ्याच गावात असतात. काही काही गावात 4-4, 5-5 असतात. चौक असलं की ओटा तयारच होतो तिथं. तिथं काहीतरी असे काम न करणारे माणसं होते. त्यांनी यांचा उपहास केला. म्हणजे परमात्मा सगळीकडे असेल तर या गाढवाच्या शरीरामध्ये परमात्माचा आहे की नाही, नमस्कार करा. आता यांची चेष्टा होती पण त्यांचा भाव उच्च होता. श्रद्धा भावाने परमात्मा म्हणून त्यांनी नमस्कार केला. त्यांच्या भक्तीचा परिणाम असा झाला की मृत पावलेलं गाढव जिवंत झालं. मग त्या लोकांच्या लक्षात आलं की यांची चेष्टा करता कामा नये, यांच्या भक्तीचा प्रभाव काही आगळा वेगळा आहे. ही बातमी किंवा वार्ता नाथ महाराजांच्या लक्षात आली, कळाली त्यांना. नाथ महाराजांनी त्यांना संजीवन समाधी दिली. लोक म्हटले काय नाथ महाराजांना सहन झालं नाही. म्हणजे लोक असं म्हणतात बरं की तुम्हाला त्या महाराजांचा प्रभाव सहन होत नाही म्हणून तुम्ही त्यांचे कार्यक्रम रद्द करता, असं म्हणतात की नाही लोक. पण तसा काही प्रकार नाही. नाथांनी सांगितलं भक्ती ही लपून राहिली पाहिजे. भक्ती जर प्रगट झाली तर त्याला दंभ तयार होत असतो. आणि दंडवत स्वामींची भक्ती, आज त्यांच्या भक्तीने गाढव जिवंत झालं, लोकांना कळत नाही. उद्या लोक मृत पावलेले नातेवाईक घेऊन येतील. महाराज तुम्ही फार दयावान आहात, म्हणते हरीचा अवतार, आम्हा लागे झाला स्थिर, तुम्ही साक्षात देवाचा अवतार आहात, हे फार उदार व्यक्तिमत्व आहे, याचा संप्रदायाला फायदा होईल, करा यांना जिवंत. असं म्हणून भक्तीचा वापर व्यावहारिक खडा करता होईल. नाथ महाराजांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना संजीवन समाधी दिली. दृष्टांत माझा संपला. पण एकच भक्ती होती, सर्वत्र नमवै नममीची एक. सर्व ठिकाणी नमस्कार करायचा. परिणाम या भक्तीचा परमोत्कर्ष झाला की अंतकरणातला भूतमात्राविषयी असणारा द्वेष निघून जातो. संपूर्ण जगात माझं आराध्य दैवत परमात्माच आहे आणि त्याची सेवा करणारा सेवक मी आहे असं फक्त दोघं शिल्लक राहते. आणि या अशी अवस्था जर प्राप्त झाली तर भलत्याही अवस्थेमध्ये तू मला आणि मी तुला, दोघही परस्परामध्ये भक्ती सुखाचा आपण आनंद घेऊ. आपल्यामध्ये नित्य नूतन वर्धमान होणारं सुखच प्राप्त होईल. प्रतिबंध करणारं जग नष्ट झालं तर तू माझं स्वरूप आहे, अंततो गत्वा मला प्राप्त होशील. काल आपण उदाहरणाचा विचार केला. ज्या उपाधीमुळे भेद निर्माण झाला
किंवा भिन्नता प्राप्त झाली, ती उपाधी जर नाहीशी झाली तर ऐक्य होण्याकरता काही अडचण पडत नाही. ज्याप्रमाणे घटात असणाऱ्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं आणि त्यातलं पाणी संपुष्टामध्ये आलं की प्रतिबिंबाला बिंब स्वरूप होण्याकरता काही अडचण पडत नाही. किंवा घटामध्ये आकाश आहे, मोकळाच घट आहे, आणि घट फुटला तर त्यातला असणारा घटाकाश महाकाशाशी एकरूप होतं. तसं अर्जुना, तू आणि मी देहधर्मामुळे वेगळे वाटत आहे, पण जेव्हा विचाराने अध्यात्मज्ञानाने अविद्येचा निराश होईल किंवा देहाचा बाध होऊन जाईल, मग याच्या विरामी मीची होसी हे होईल का न होईल अशी शंका धारण करण्याचं कारण नाही. जर तुला शंका वाटत असेल तर मी शपथ वाहतो, तुझी शपथ वाहतो. भगवंताच्या लक्षात पुन्हा आलं, अर्जुन तर आपलाच आत्मा आहे, त्याची शपथ वाहणं म्हणजे आपण आपली शपथ वाहण्यासारखं आहे. वास्तविक आपण जे सांगतो ते इतकं सत्य आहे, इतकं सत्य आहे की ते सत्य पटवून देण्याकरता कोणत्याही प्रकारचे शपथ किंवा आण वाहण्याची गरज नाही. देव सत्य संकल्प आहे. ज्याच्या मनातला संकल्प जर सत्य होत असेल तर त्याचं वचन कसं काय वृथा ठरेल. पण तरी परमात्मा अर्जुना काय करावं, तुला पाहिलं की मला विसर पडतो. परी अर्जुना तुझे निवेदे मी या देवपणाची विरुदे सांडिली का आधे सगळी नेतवा. देवपणाची सगळी चिन्ह मी टाकून दिली. मी देवपणा विसरल्यामुळे अर्धा झालो होतो, पण तुझी प्राप्ती झाल्यामुळे आता सगळा म्हणजे पूर्ण झालो. हे देवाच्या मुखातलं वचन अर्जुनाने ऐकलं आणि भगवान परमात्मा, प्रभू काय तुम्ही विरोध करताय म्हणे. प्रभाव तर तुमचा असा आहे की तुमचं एक नामस्मरण जरी केलं तरी आमचा उद्धार होईल, पण यात तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारचं ज्ञान वचनामृत सेवन करविता आणि त्याची सत्यता पटण्याकरता शपथही वाहता. हा तुमचा विनोद नाही तर काय आहे प्रभू, हा तुमचा विनोदच आहे. वास्तविक तुम्ही आम्हाला उपदेश करावा, त्या उपदेशाचा खरेपणा पटण्याकरता आण व्हावी एवढं सुद्धा कारण नाही. हे तुमचं औदार्य आहे. नाहीतर तुमचं एक नामस्मरण जरी आम्हाला मिळालं तरी आमचा उद्धार होऊ शकतो. याला नामनिष्ठा असं म्हणतात. बरं, साधनेमध्ये निष्ठा किंवा आपली श्रद्धा किती याला फळ मिळत असतं. आपण किती दिवस साधना करतो याला महत्व नसतं. साधनेतली निष्ठा काय आहे म्हणजे आपल्या वृत्तीची स्थिरता त्याविषयी किती प्रगाढ आहे यात समाधान मिळत असतं. कोणती साधना करावी, साधनेत कमी जास्तपणा नसतो, फक्त साधनेत निष्ठा तयार झाली पाहिजे. नामनिष्ठा असेल, ज्ञाननिष्ठा असेल, या सगळ्या निष्ठाच आहेत की नाही. त्यातून चल झालं नाही पाहिजे, फक्त अविचल राहिलं पाहिजे. अचल म्हणतात त्याला. भगवंताच्या विषयी किती विश्वास आहे, प्रभू तुमचं औदार्य फार मोठं आहे. नाहीतर तुमच्या नामस्मरणात उद्धार होतो, पण तुमचं औदार्य एवढं की तुम्ही आम्हाला उपदेश करता. त्यापेक्षा मोठं औदार्य की ते सत्यता पडण्याकरता आण वाहतात. त्याचाच परिहार आता भक्तराज अर्जुन पुढच्या दृष्टांताच्या माध्यमातून देतात. कमळ बनावे काशू करी रवीचा एक अंशू तेत आघवाची प्रकाशू नित्य देतो असा एक पाठ आहे किंवा नित्य देतो असा एक पाठ आहे. दे आणि तो असे दोन शब्द वेगळे पण घेता येतात. किंवा नित्य देतो तर एकच क्रियापद होईल, काही फरक जास्त पडणार नाही. पृथ्वी निवमुनी सागर भरी जते एवढे थोर वर्षे ते तमिशांतर चातक की मनोनी अवदार्या तुझ्या मज निमित्त ना म्हणावया प्राप्ती असे दानिराया कृपा निधी. इथपर्यंत या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. पहिल्यांदा दृष्टांत घेतला आहे. देवाचं औदार्य फार मोठ्या विपुल प्रमाणामध्ये प्रगट झालं, पण देवाच्या थोड्याशाही औदार्यामध्ये साधकाचा पूर्ण असणारा उद्धार होऊ शकतो. याकरता उदाहरण, एखाद्या सरोवरामध्ये कमळाचं वन विकसित झालेलं आहे. आता कमळाचं वन जरी सरोवरामध्ये आलं आणि त्याला जर कळ्या लागल्या तर त्या कळ्यांची फुलं प्रगट होण्याकरता त्याला सूर्यकिरणाची अत्यंत आवश्यकता आहे. बरं, आता बरेच दिवस झालं सूर्याचं दर्शन काही होत नाही, पण सूर्यदर्शन हे आरोग्याकरताही आवश्यक आहे आणि सूर्यदर्शन वनस्पतीमध्ये अन्न तयार होण्याकरता सुद्धा
आवश्यक आहे. त्याला आपण विज्ञानाच्या भाषेमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया असं म्हणतो की नाही. सूर्यप्रकाश आला तरच वनस्पती आपलं अन्न तयार करतात. ज्ञानोबाला उदाहरण देतात. एक कमळाचं वन आहे सरोवरामध्ये आणि त्या कमळाच्या वनाचा विकास करण्यासाठी कोण करत आहे? रवीचा एक अंश. रवी म्हणजे सूर्य आणि अंश म्हणजे किरण. सूर्याचं असणारं एक किरण कमळाचं कितीही मोठं वन असेल तर त्याचा विकास करू शकतं. त्यामध्ये काही अडचण पडत नाही. पण असं असतानाही सूर्य मात्र तेथ आघवाची प्रकाशू नित्य देतो. नित्य म्हणजे निरंतर, कायम. आघवाची संपूर्ण आपल्या ठिकाणचा असणारा प्रकाश कायम नित्य निरंतर देतो. तो सूर्य देतच राहतो. केव्हा देतो असा एक शब्द घेतला तर नित्य देतो. निरंतर सूर्यप्रकाश देऊन टाकतो. म्हणजे जे काम सूर्याच्या एका किरणाने होऊ शकतं ते तर सूर्य एक किरण देत नाही, संपूर्णच प्रकाश देऊन टाकतो. तसं ज्या भक्ताचा उद्धार एका नामस्मरणाने होऊ शकतो तिथं परमात्मा आपल्या हृदयातलं पूर्ण ज्ञान अर्जुनाला देतात. हे अवतारी आहे. अवतारी त्याला म्हणतात. अवतार्याचे काही प्रकार होतात. काही माणसं मागितलं तरी देत नाही, काही मागितलं तेवढंच देतात. आणि एक व्यक्ती असा आहे मागितलं थोडं तर जास्त प्रमाणामध्ये देतो. म्हणजे आता हे अनुभव कोणाला येतात? सप्ताह करणाऱ्या लोकांना येतात. काही माणसं देतच नाहीत. आज या, उद्या या, परवा या, जागराला या. आणि मग जागर झाला की त्या संयोजक मंडळीच्या माग फार घाई असते. मग तो म्हणतो मी सकाळी सकाळी आणून देतो, उद्या मुहूर्त चांगला आहे. सगळे नातेवाईक घेऊन जातो जेवायला काल्याच्या महाप्रसादाला. आणि जेवण झाल्यानंतर लोक म्हणतात त्या वर्गणी. आता काय द्यायची वर्गणी? झाला सप्ताह आता. म्हणजे देतच नाही. असा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग मागितलं तेवढंच देतो बघा. त्याच्यामध्ये कोण आहे? हे बाकीचे परमात्म्याला सोडून असणारी इतर देव आहे. सेंदरी हिंदरी दैवते. ज्यांना स्वतःलाच अडचण आहे ते दुसऱ्याला काय देणार आहे? पण तैसा नव्हे नारायण जग व्यापक जनार्दन. तो का म्हणे त्याचे करा चिंतन वंतू चरण येती सकळ. परमात्मा उदार आहे बघा. किती उदार आहे? याच 11व्या अध्यायामध्ये एक विश्वरूप दाखवावं अशी विनंती भक्तराज अर्जुनाने केली. परमात्म्याने संपूर्ण विश्वरूपच प्रकट केलं. बाप उदार देव अपरिमितून याचक स्वेच्छास्तुतीतून असे सहस्त्रवरी देतो सर्वस्व आपुले. संपूर्ण देऊन टाकलं परमात्म्याने. मागणी एक प्रमाणात केली तर परमात्मा हजारो पटीनं देतात. उपमन्यू बाळ आहे की नाही? अनेक उपमन्यू एक बाळ धापुटे. त्यांनी तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर घरी आई दररोजच दूध म्हणून पिठाचं पाणी द्यायची. पीठ कालवायचं आणि त्यामध्ये मीठ टाकायचं. पण तो श्रद्धेनं दूध म्हणूनच काय करायचं? सेवन करायचं. त्याच्या भाग्याचा उदय झाला आणि कोजागिरीला गेला तो मित्राच्या सोबत. आता कोजागिरीला गेल्यानंतर त्याला आटीव दूध मिळालं. गुरुगणेश मारुती बाबा सांगत असतात आटीव दूध म्हणजे काय? ज्या दुधामध्ये संगीत मसाला आहे बघा. संगीत मसाला म्हणजे शेंगदाण्याचं कूट नाही. बाबा सांगतात काजू बदाम अक्रोड पिस्ता केशर काय काय असतात ते सगळे पदार्थ. आणि असं आटीव दूध चंद्र दर्शन करून त्याने प्राशन केलं. मित्राला विचारलं हा आपल्या देशातलाच आहे ना पदार्थ? म्हणे हो. याला काय म्हणतात? म्हणजे आटीव दूध आहे. खरंच यालाच दूध म्हणतात. मग आपली आई आपल्याला देते ते काय आहे? नक्कीच हे जर दूध असेल तर ते दूध नसेलच, आणि ते दूध असेल तर हे काही वेगळंच असेल. लक्षात आलं. दुसऱ्या दिवशी आईला सांगितलं आई भूक लागली दूध दे. दररोजच्या नित्यक्रमानुसार देऊन टाकलं आईने ते पेय. आई म्हणली याला दूध म्हणत नाही, हे दूध नाहीये. जो अमृताती ठेवी तो जैसा कांजी न सेवी. मी कालच खऱ्या दुधाचं प्राशन केलं आहे, सेवन केलंय. हे मात्र खरं दूध नाही. आईच्या डोळ्यात अश्रू आले. गरिबी होती ना. तिने सांगितलं बाळा तुला जेवढं शक्य होईल तेवढं संगोपन मी केलं आहे, पण तुला दूधही द्यावं एवढी मात्र माझी पात्रता नाही. मग त्या उपमन्यूने वनात जाऊन तपश्चर्या केली. श्रावणातला पहिला सोमवार तेव्हाही आला होता. भगवान परमात्मा प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर आगवी अक्षराब्दीची वाटी उपमन्यू पुढे धुरचटी ठेविली जैसे. प्रसन्न झाले ना परमात्मा. बाळा काय लागतं? काही नाही, फक्त वाटीवर दूध लागतं. भगवान शंकर म्हणले
आता हा वाटीभर दुधाकरता लहान वयातला आहे, त्याला आपण वाटीभर दिलं तर त्याचं समाधान होईल, पण आगामी काळामध्ये लोक काय म्हणतील? भगवान शंकर, त्या बाळाला तर काही कळत नव्हतं, पण भगवान शंकरांच्या लक्षात तरी आलं पाहिजे होतं की नाही? तो संपूर्ण क्षीरसागरच उपमन्यूला देऊन टाकला, इतका परमात्मा उदार आहे. कमळ बनावे काशू करी रवीचा एक अंशू, तेथ आघवाचे प्रकाशू नित्य देतो. दुसरं उदाहरण आहे, पृथ्वी निववनी सागर भरी जती एवढे थोर, वर्षे तीर्थ मिशांतर चातक की. आता हा मेघ वर्षाव करतो, मेघ उदार परी ओसरी. मेघ उदार आहे की नाही, पण किती वर्षाव करतो? ज्ञानोबाला म्हणतात पृथ्वी निववनी, सगळ्या पृथ्वीला शांत करतो का? उन्हाळ्यामध्ये पृथ्वी तापलेली असते बघा, जितका जास्त उन्हाळा तितका जास्त पावसाळा, जितका जास्त पावसाळा तितकाच कठीण हिवाळा. आता येणारच आहे ते. यावर्षी उन्हाळा भयंकर होता की नाही, म्हणून इंद्रायणीचा पूर 2दा-3दा येऊ राहिला बघा, पाणी कमीच नाही. जितका वर्षाव जास्त होणार तितकी थंडी वाढतच राहणार. मग पृथ्वीला शांत करतो कोण? मेघ. तेवढंच नाही, सागर भरी जती एवढे थोर वर्षे, एवढ्या मोठ्या प्रमाणात वर्षाव करतो की पृथ्वी शांत झाली पाहिजे आणि समुद्रही भरला पाहिजे. समुद्र केव्हा भरेल? नद्या भरल्या तर. हे महत्वाचं बरं, नद्या भरल्याशिवाय समुद्र भरतच नाही. पण इथे जरी सागर भरी जती असा शब्द असेल तर आपल्याला बारका वाचता आला पाहिजे की नद्याही भरल्या पाहिजे. म्हणून पृथ्वी निववनी सागर भरी जती एवढे थोर वर्षे, पण निमित्त कोणतं आहे? ते तर मिशांतर चातक की. चातकाचं फक्त काय आहे? निमित्त आहे बघा. मिशांतर म्हणजे निमित्त मात्र. त्या मेघाला विचारलं एवढा वर्षाव का करतो? चातकाला ताण लागले होते. चातकाचे ताण केवढी? चातकाचे ताण किती आहे? काही नाही, मेघातून पडलेलं पाणी फार झालं तर एक चुळभर, थेंबुटा पडे भरले समुद्र सरिता चौकडे, तरी ते बापी असे कोरडे, काचे मेघवणी थेंबुटा पडे, ते पाणी की तयार. त्याला किती पाणी लागतं? 2 चमचे 10 ml असं औषध घेतो की नाही आपण, तेवढंच पाणी लागत असेल की नाही चातकाला. पण त्याच्या निमित्ताने मात्र संपूर्ण पृथ्वीला शांत करावं, समुद्र भरून टाकावा, एवढं औदार्य मेघाचं आहे. पाठीमागचा औदार्य सूर्याचा आहे, पण सूर्याला प्रकाश देणारा आणि वर्षावे जळे त्यांच्या ठिकाणचं औदार्य परमात्म्यामुळे आलं आहे. सगळ्यात मोठं औदार्य आहे परमात्म्याचं. सांगतात आता पुढे, मनोनी अवदार्या तुझे या, मज निमित्त ना म्हणावया, प्राप्ती असे दानी राजा कृपा निधी. मनोनी या कारणामुळे तुझे या अवदार्या, तुझा असणारा हे अवदार्य, त्याकरता मज निमित्त ना म्हणावया. हे परमात्मा मला फक्त निमित्त म्हणायचं आहे की नाही, किंवा मला निमित्त सुद्धा म्हणू नये, असा पण एक पाठ होईल बरं. अक्षरार्थाने घेतलं तर तुम्हाला तुमचं अवदार्य प्रगट करायचं होतं, पण त्यासाठी तुम्ही मला निमित्त केलं ना असं म्हणायचं बरं. माझं निमित्त ना, मला निमित्त म्हणूनच वापरलंय की नाही. देवाला हे प्रगटच करायचं होतं, पण काय करावं? प्रवचन ऐकायला कोणी सापडलाच नाही. भक्तराज सापडले तर परमात्म्याने सगळं चिंता सांगितलं. अवदार्या तुझे या, मज निमित्त ना म्हणावया, हा एक अर्थ होईल बरं. पुढे, प्राप्ती असे दानी राया कृपा निधी. कृपेचा असणारा निधी तुम्ही आहात, आणि तुमच्या असणाऱ्या अवदार्यामध्ये 2 भाव झाले बरं. प्राप्ती असे याचे 2 अर्थ केले. दानी राया, दान देण्यामध्ये सर्वश्रेष्ठ राजा तुम्ही असल्यामुळे तुम्ही जे आम्हाला दान दिलं ज्ञानाचं, त्या ज्ञानामध्ये आम्हाला आत्मप्राप्ती असे, असा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ, तुमच्या या अवदार्यामध्ये जगाला सुद्धा ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. असे 2 अर्थ लागतात. प्राप्ती असे दानी राया कृपा निधी. पण या ओळीमध्ये भगवंताच्या षटगुणापैकी एकच गुण घेतला बरं. ऐका, यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेत. मग इथं अवदार्य घेतलं देवाचं, पण कोणतं अवदार्य? ज्ञान अवदार्य. ज्ञान देण्याच्या बाबतीतलं उदारत्व या ओळीमध्ये घेतलं आहे. आणि सगळं आपल्या अवदार्याचं वर्णन ऐकल्यानंतर भगवान म्हणे, अर्जुना फार स्तुती करू नको बरं माझी. तव देव म्हणती राहे
या बोलाचा प्रस्ताव नोहे पै माते पावसी उपाये साचची येणे तव देव म्हणती राहे. देव अर्जुना शांत राहा. फार मोठी स्तुती करण्याची गरज नाही. म्हणजे काय, खरं तर असं आहे, देवाचं औदार्य स्वतःसिद्ध आहे आणि असलेलंच औदार्य भक्तराज अर्जुन सांगत आहे. तरी पण देवाला मात्र आपली स्तुती ऐकण्याची इच्छा नाही. व्यवहारामध्ये औदार्य नसतं, नसलेलं औदार्य लोक वर्णन करून सांगतात आणि तरी काही लोक आनंदाने ऐकतात. इथं औदार्य स्वतः सिद्ध आहे, तरी पण परमात्मा म्हणतात राहे ते मला ऐकण्याची आवश्यकता नाही. या बोलाचा प्रस्ताव नव्हे, या बोलण्याचा काही प्रसंग नाही. बरं, या बोलण्याचा प्रसंग कुठं आला असता? या बोलण्याचा प्रसंग 11व्या अध्यायामध्ये आलाय बघा. तुझे अवतारे जाण स्वतंत्र देता न मनशी पात्रा पात्र पै कैवल्यासे पवित्र जे वैरी आहे दडे. तिथं प्रसंग आला होता. कारण भक्तराज अर्जुनाच्या लक्षात आलं परमात्म्याने हे कोणालाच विश्वरूप दाखवलं नाही आणि आपण हे काय की कसं म्हणावं मला दाखवा ते. बस एकाचे गर्भवास सहन केले पण विश्वरूप मात्र कोणाला दाखवलं नाही. इथपर्यंत याने हे लपवून ठेवलं आणि मग कसं म्हणावं प्रगट करावं. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून कार्य करायचं असेल तेव्हा शब्द फार महत्वाचे असतात. आपण एखाद्याकडून गेलो की नाही घेण्याकरता, तर ते व्यवहारातले लोक खूप हुशार असतात बघा. एखाद्याच्या घरी गेले ना तसं एकदम विषयाला हात घालत नाही की देणगी पाहिजे म्हणून. त्याचे जुने फोटो पाहतात घरात लावलेले, ते मग चर्चा करतात चहा घेता घेता म्हणजे हा फोटो कोणाचा. मग तो येणारा यजमान सांगतो हा आमच्या आजोबाचा. वा वा, काय सांगावं तुमच्या आजोबाचा औदार्य. त्यांनी सप्ताह केला तर 5 गावाला पंगत दिली होती. दुसरा फोटो होतो तो माझ्या बापाचा. वा वा, तुमच्या बापाने तर अख्खं गाव जीव घातलं होतं. आणि मग हळूच एखादा म्हणतो की त्यांचीच परंपरा सांभाळणारा एक पंगत सहज घेऊ शकतो. याचा प्रस्ताव करतात बघा लोक. तुझे अवधारी जाणं स्वतंत्र देता न मनशी पात्रा पात्र. पण हा प्रसंग मात्र नाही बरं इथं. तव देव म्हणती राहे या बोलाचा प्रस्ताव नव्हे, या बोलण्याचा प्रस्ताव किंवा प्रसंग येथे नाही. पै माते पावसी उपायी साचची येणे. साचची म्हणजे खऱ्या अर्थाने येणे उपाय. या उपायाने तुम्हाला नक्की प्राप्त होशील. तसं भगवान परमात्म्याची प्राप्ती होण्याकरता काय लागतं आणि काय लागत नाही याचे बरेच आपल्याला प्रकार करता येते. खूप प्रकार करता येते. भगवंताची जर आपल्याला प्राप्ती करायची असेल तर याच श्लोकामध्ये उपाय आला. देवाला मन द्या, देवावर प्रेम करा, देवा करताच कर्म करा, देवाला नमस्कार करा. माम एव एस्यसी, याच्याद्वारे तुम्हालाच प्राप्त होशील. हा श्लोक भगवद्गीतेमध्ये दोनदा आला बघा. तो मन हे मीच करी माझे या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. या उपायाने तुम्हाला नक्की प्राप्त होशील. दुसरा उपाय आलाय बघा 9व्या अध्यायामध्येच आलेला आहे. मनोनिथोरपण परा सांडीजे व्युत्पत्ती आगवी विसरीजे. जे जगात आकुटे होईजे तही जवळी कमाची. किंवा तया स्वांतकरण जेता सगळं कामोपशांता परमात्मा परवता दूर नाही. असे अनेक आपल्याला अवच्छेदक लावता येतील भगवान परमात्म्याच्या प्राप्ती करता. भगवान म्हणतात माते पावसी, मला नक्की प्राप्त होशील. ते पण खऱ्या रूपाने. संशय घेण्याचं काही कारण नाही. पण कोणते उपाय? याच श्लोकामध्ये सांगितलेले उपाय. त्यावर विस्तार खूपच अप्रतिम केला आहे ज्ञानोबरायांनी. या सगळ्या उपायाने तुम्हाला नक्की प्राप्त होशील. साधना आपणही करतो, साधना संतही करतात, पण त्यांना जे फळ मिळतं ते आपल्याला मिळत नाही. काय अडचण आहे? याचा अर्थ असा आहे की साधना तीच आहे आपली, पण तशी नाही जशी त्यांनी केली. त्यांनी साधना लपवून केली. आपली साधना प्रगट पसारा अशी आहे की नाही साधना. आपल्याला असं वाटते लोकांनी आपल्या साधनेची दखल घ्यावी, त्याच्यावर लोकांनी कमेंट्स कराव्या, प्रतिक्रिया कळवाव्या आणि लोकांनी आपल्याला हप म्हणावं. म्हणजे आपलं जे काही सर्टिफिकेट आहे की नाही परमार्थाचं, ते आपण लोकांच्या ताब्यात दिलेलं आहे. आणि ज्यांना काहीच कळत नाही ते म्हणतात वा वा महाराज, तुमच्या मुखारविंदातून पाझरणारा अमृत सेवन केल्यानंतर आमचा गाव अख्खा ओला चिंब होऊन गेला. कधी? शेवटी 11 मिनिटं आला होता तेव्हा. म्हणजे त्यांच्या पण आपल्याला प्रशस्ती पत्रक मिळत आहे. कसं वेळ लागणार आहे?
साधना तीच आहे, फक्त तशी नाही. जशी संतांनी केली ना तशी नाही, म्हणून तर फळामध्ये अंतर पडतोय की नाही. बऱ्याचदा आपली साधना आणि आपल्याला परमार्थामध्ये आल्यानंतरही असं वाटतं की लोकांमध्ये आपण प्रसिद्ध व्हावं, सगळ्या लोकांचा आपल्याशी परिचय व्हावा, लोकांनी आपल्याला चालता चालता ओळखावं आणि ते त्यांच्या मनात आपली ओळख राहावी याकरता आपण त्यांना दिसेल अशा ठिकाणी साधना करावी. चौकात रस्त्यावर परिणाम काय होतो? साधना उडून जाते बघा, फळ मिळत नाही. भगवान म्हणतात, माते पावसी उपाय साचची येणे, कसा प्राप्त होशील? प्रतिबंध निवृत्त झाला तर माझी प्राप्ती होईल. या उपायाचं अवलंबन केलं तर माझी नक्की प्राप्ती होईल. आपल्या साधनेत आपल्याला समाधान मिळालं ना तर समजून चालायचं आपली साधना योग्य आहे. बऱ्याचदा लोकांनी आपला गौरव करावा याकरताच आपलं सुरू होतं सगळं. होतं की नाही व्यवहारामध्ये? लोकांनी म्हणलं पाहिजे हे खूप साधनानिष्ठ आहे बरं, आणि मग ते वाक्य ऐकलं की त्या वाक्याला जागण्याकरता आयुष्यभर आपली तळमळ चालू राहते बघा. त्या वाक्यात कम करता येतं का म्हणजे? लोक म्हणतात ना, तुम्ही पहिलेले चांगले होते ना, आता काय झालं? असं वाक्य ऐकायला भेटून नाही ना, असं टिकून राहते बघा. अट्टहास करतात की लोकांचं या वाक्याला आपण टिकून राहते. आपल्या मनात सांगते की नाही, आपली अंतरंगातली भावना कळते. माझे मज कळू येते अवगुण, ऐके नाही, किंवा मजते हसतील संत. अंतरंगातला परमार्थ झाला पाहिजे. आपण किती दिवस बहिरंगामध्ये लक्ष देणार आहे आणि किती दिवस लोकमान्यतेलाच आपण चिटकून राहणार आहे? परमार्थात प्रतिबंधक आहे शास्त्र वासना, दुसरी आहे देह वासना, सगळ्यात कठीण आहे लोक वासना. एखाद्या प्रसंगाला व्युत्पत्ती आधवी विसरीजे, शास्त्र वासना सोडता येते बघा. थोरपण परा सांडीजे, देह वासना सोडता येते, पण लोक वासना सोडता येत नाही ना. जगात कीर्ती व्हावी फार कठीण आहे ते. आपल्याला असं वाटतं माझ्या सोबत राहणारे गुरुबंधू किती फेमस झाले आणि असून आपण इथंच आहे, लोक वासना जागृत होते की नाही, आणि मग तीच आपल्याला साधना करू देत नाही बघा. प्रतिबंधच आहे हा सगळा. माते पावसी उपायी साचची येणे. उदाहरण देतात, सैंधव सिंधू पडलिया, जो क्षण धनंजया, तेने वीरेची की वरावया, कारण काही तैसे सर्वत्र माते भजता, सर्व मी होता अहंता, निशेष जाऊनी तत्वता, मीची होसी, एवं माझी प्राप्तीवरी, कर्मा लागोनी अवधारी, दाविली तुझ उजरी उपायांची. याही 3 ओव्यांचा एकत्र विचारच आहे. इथपर्यंत सगळ्या श्लोकाचं भाषांतर किंवा भावार्थ सांगतेला प्राप्त झाला. पुढच्या श्लोकाचं अवतरण पुढे देतात ज्ञानोबा आहे. सैंधव, सैंधव शब्दाचे 2 अर्थ होतात बरं. सैंधव म्हणजे काय? सिंधू प्रांतातून निर्माण झाला त्याला सैंधव असं म्हणतात. आपल्या भारतामध्ये पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा आहे की नाही. सिंधू प्रांतामध्ये 2 प्रकार आहेत. तिथलं त्या डोंगरातलं एक मीठ तयार होतं बघा, त्याला आपण सैंधव मीठ असं म्हणतो. किंवा त्या प्रांतामध्ये घोडे चांगले तयार होतात, त्याला सैंधवम आणाय असं म्हटलं. प्रवासाने आता घोडा आणायचा, ज्या वेळेला बसला की सैंधव म्हणजे मीठ आणायचं. किंवा सिंधू म्हणजे समुद्र, समुद्रातून तयार होतं त्याला सुद्धा काय म्हणतात? मीठ असं म्हणतात, सैंधव म्हणतात. सैंधव शब्दाचे 2 अर्थ. प्रवासाकरता घोडा सिंधू प्रांतातला, किंवा सिंधू प्रांतातलं पर्वतीय मीठ, किंवा समुद्रातलं जलीय मीठ. आपण गेलो रस्त्याला तर ते बघा ट्रॅक्टर मध्ये असतात ना मोठे मोठे पाषाण, तर ते सैंधव मीठ आहे. तर ते तिकडून कसं परवडतं काय माहिती त्यांना, पण ते आणतात वैद्य विकायला. नाही इतक्या लांबून आणतात ना ते काही आपल्या महाराष्ट्रात गुजरात मध्ये मिळत नाही. ते मिळतं राजस्थानच्या पलीकडे, पंजाबच्याही पलीकडे ते मिळतं, पण ते आणतात. व ते रेल्वेने आणत असते. रेल्वेमध्ये पैसा कमी लागतो आणि मिठाला कोण विचारतं? असं एखाद्याच्या डोक्याला जरी गेलं घेऊन जा म्हणून त्याला ओझं होईल टाकून देईल बघा, पण ती विक्री करता आणतात. सैंधव म्हणजे मिठाचा खडा. सिंधू पडलिया, तो समुद्रामध्ये पडला. ज्ञानोबाला म्हणतात, जो क्षण, ज्या क्षणामध्ये तो पडला त्याच क्षणापासून तिने विरेची, एका क्षणाने तो काय होतो? विरून जातो बघा. तो असा स्वतः नाहीसा होऊन जातो आणि एका क्षणामध्ये पूर्ण समुद्र स्वरूप होऊन जातो. ओरावया कारण काही, त्या मिठाने समुद्रामध्ये पडल्यानंतर शिल्लक राहावं याकरता काही कारण आहे का? काहीच कारण नाही बघा.
जोपर्यंत तो समुद्रापासून वेगळा आहे तोपर्यंतच तो वेगळा आहे. एकदा समुद्रामध्ये पडला तर तो क्षणाक्षणाने विरून जातो आणि एका क्षणामध्ये समुद्र स्वरूप होऊन जातो. तसंच आहे, जोपर्यंत जीवात्मा परमार्थामध्ये येत नाही तोपर्यंत वेगळा आहे आणि परमार्थामध्ये आला की तो हळूहळू हळूहळू विरत जातो बघा. मग त्याची ममता कमी होते, काळांतराने अहंता कमी होते आणि ती अहंता कमी कमी होत गेली की त्याला भगवंताची प्राप्ती होते. पण ती अहंता वाढली नाही पाहिजे, ते कमी कमी क्षणाक्षणाने विरले पाहिजे. नाहीतर मला काय समजलं वाढली असं होतं की नाही, काय समजलं हे नाही, ती विरली पाहिजे बघा. तैसे त्याप्रमाणे सर्वत्र माते भजता, सर्वत्र म्हणजे सर्व ठिकाणी जगामध्ये मीच भरलेलो आहे असं म्हणून माते भजता, माझी सेवा करत असताना ज्ञानोबरांचा सर्व मी होता, सर्व मीच आहे, परमात्म स्वरूप आहे असा जर अंतकरणामध्ये भाव प्राप्त झाला तर अहंता निशेष जाऊनी तत्वता मीच होशी, तुझ्या ठिकाणचा अहंकार निशेष जाईल बघा. अहंता गेली की ममता जात असते. विचारसागराच्या भाषेमध्ये अहंता आणि ममता कार्याध्यास आहे आणि या कार्याध्यासाचं कारणाध्यास म्हणजे अज्ञान आहे. निशेष शब्द वापरला बघा. अहंता त्याच्या कारणासहित जाईल म्हणजे काय, आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की ज्ञानाने अज्ञान जाईल आणि अज्ञान सगळ्याचं कारण आहे म्हणून त्याला कारण देह म्हणतात. त्याच्यापासून ममता आणि अहंता तयार होते. अहंता जायची असेल तर नुसता अहंकार जाऊन काम नाही, आत्मस्वरूपाचं अज्ञान गेलं पाहिजे. नाहीतर नुसती अहंकार निवृत्ती केली तर मग वैवरी पालवी खुडी जाईल तसाच प्रकार होईल. लयरूप निवृत्ती अपेक्षित नाही, आत्यंतिक निवृत्ती अपेक्षित आहे. म्हणून तैसा तैसे सर्वत्र माते भजता, सर्व मी होता अहंता निशेष जावनी तत्वता मीची होशी. चकाराने शब्द वापरलाय बघा. जर अहंकार पूर्ण रूपाने गेला तर तत्वतः खऱ्या रूपाने तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होशी, यामध्ये संशय घेण्याचं काही कारण नाही. चकार वापरला बघा. परमात्मा प्राप्ती नाही, परमात्माचीच प्राप्तीच आणि होईलच असं बाबांचं वाक्य असतं. इतका चकार आहे. परमात्मा दर्शनच होईल, दुसरं काही होणार नाही. का होईल बरं? ज्याला परमात्मा साक्षात्कार करायचा आहे तो फक्त अहंकारामुळेच वेगळा झाला आहे. जर अहंकार गेला ना तर तो तोच आहे बघा. 6व्या अध्यायामध्ये उदाहरण दिलं आहे. ज्याप्रमाणे एखाद्या असणाऱ्या सुवर्ण अलंकारामध्ये जर हिनकस भाग मिळाला तर ते वेगळं होतं आणि तो हिनकस भाग जर बाजूला काढला त्याला सोनं करायची गरज नाही, ते अगोदरच सोनं आहे. तैसा देह अहंकार नातीला हा समूळ जयाचा नाशिला, तोची परमात्मा संचाला आधीची आहे. तो अगोदरच परमात्मा आहे. पण काय करावं, अहंकारामुळे त्याला ते लक्षात येत नाही. अहंकार जाणं याकरता ज्ञानच झालं पाहिजे. ज्ञानानेच अहंकार जातो, बाकी कशाने जात नाही. कधी कधी खोट्या ज्ञानाने अहंकार वाढतो बघा. या अहंकाराचं नवल आहे. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. अहंकार जाण्याचा उपाय 15व्या अध्यायामध्ये गोडा आलाय बघा. संतांस व्यवस्था योग ज्ञाने पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्यसी, येणेची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. हाच उपाय बरं. म्हणून आपलं जीवन कायम एखाद्या महापुरुषांच्या चरणाला विंदी समर्पित असावं. आणखीन एक भाग सांगू का, आपल्याला आयुष्यभर एखाद्या महात्म्याचा धाक असावा. आयुष्यभर म्हणजे आपली वाटचाल चुकत नाही. संतांच्या सानिध्यात राहावं, योग ज्ञानाचा विस्तार करावा, गुरुचरणांची उपासना करावी, याला सत्कर्म असं म्हणतात. आणि त्याच्यातूनच अशेषही अज्ञान विरमे. म्हणून तर अहंकार पूर्णपणाने नष्ट होतो. हाच एकमेव उपाय आहे. एवं माझी प्राप्तीवरी कर्मा लागून अवधारी, दाबिली तुझ उजरी उपायांची. एवं याप्रमाणे माझी प्राप्तीवरी, वरी म्हणजे पर्यंत, माझी प्राप्ती व्हावी इथपर्यंत कर्मा लागोनी म्हणजे कर्मापासून प्रारंभ केला.
आणि माझी प्राप्ती हा शेवट सांगितला. प्रारंभ कुठपासून? निष्काम कर्मापासून. आणि शेवट कशामध्ये? भगवान परमात्म्याचा साक्षात्कार व्हावा इथपर्यंत जे उपाय आहे ना, भगवान म्हणतात दाविली तुझ उजरी उपायांची. या सगळ्या उपायांची उजरी म्हणजे स्वज्वल असा प्रकारचा प्रकाश, या उजरी म्हणजे उत्कर्ष मी तुला दाखवला. सगळे उपाय आहे. कर्मापासून प्रारंभ करा. कर्माने प्राप्त होईल. यात नवल काय आहे? रडण्याने सुद्धा प्राप्ती होते. मनुष्य रडला ना तर रडण्याने सुद्धा परमात्मा दर्शन होतं ना. फक्त ते रडणं अर्जुनासारखं असावं. नंतर अर्जुन विषाद योग झाला की नाही? अर्जुन विषाद योग फक्त रडणं देवाजवळ असावं, रडणं संतांजवळ असावं, लोकांजवळ नाही. लोकांजवळ तर मग कीर्तनकारही रडतात की नाही, भाग वेगळा आहे. एवं माझी प्राप्ती भरी कर्मा लागोणी अवधारी दाविली तुझ उजरी उपायांची. अशा प्रकारे मी तुला उपाय सांगितले. आता हे सगळे उपाय तू केले बघ अर्जुना. जे आधी तव पंडुसुता सर्व कर्मे मज अर्पिता सर्वत्र प्रसन्नता लाहीचे माझी. पाठी माझ्या ये प्रसादी माझे ज्ञान जाय सिद्धी. ते नेहमी सडी जे त्रिशुद्धी स्वरूपी माझ्या. मग पार्था ते ठाई साध्य साधन होय नाही. किंबहुना तुझं काही ओढे चिना. याही 3 वयांचा एकत्र विचार आहे. ज्ञानेश्वरीमध्ये असे क्रम लागले की नाही, मग अर्थ लावायला काही अडचण पडत नाही. बघा, जे आधी म्हणजे अगोदर, तव अगोदर तर पण सुद्धा सर्व कर्मे मज अर्पिता. सर्व कर्म यत करोशी यदश्नाशी यज्जुहोशी ददासी यत तपस्यसी कौन्तेय तत्पुरुषमदर्पणम. सर्व कर्म मज अर्पिता. मला जर अर्पण केली तर काय होतं? परमात्मा प्रसन्न होतो. बघा, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा. पूजा गेली होया पारा तोषा लागी. मनोनितीय पूजे रिजलेने आत्मराजे. वैराग्य सिद्धी देजे पसाय. पसाय म्हणजे प्रसाद. सर्वत्र प्रसन्नता लाहीजे माझी. परमात्म्याला प्रसन्न करायचं असेल तर आपलं कर्म प्रामाणिकपणाने करा. आणि परमात्मा प्रसन्न झाला तर काही अडचण पडत नाही. हा सिद्धांत सगळ्या जगात पसरला पाहिजे. देवाला प्रसन्न करायचं असेल तर कर्म प्रामाणिकपणाने करा. भ्रष्टाचार पुढेच होणार नाही. सर्वत्र प्रसन्नता लाहीजे माझी. माझी प्रसन्नता मिळेल. देवाच्या प्रसादाने काय होईल? प्रसन्नतेनं काय होईल? पाठी म्हणजे नंतर माझ्या ये प्रसादी. माझ्या या प्रसादाने. हा प्रसाद महत्वाचा आहे बरं. व्यवहारात आपण घेतो तो प्रसादच आहे, पण ईश्वराला प्रसन्न करावं हा खरा प्रसाद आहे. आणि त्या प्रसादाने माझे ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, अध्यात्मज्ञान सिद्धी जाय. सिद्धीला जातं म्हणजे प्राप्त होतं. हा प्रचार आहे. माझं ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञानानेच ते नेहमी सडीचे त्रिशुद्धी स्वरूपी माझ्या. माझ्या स्वरूपामध्ये अगदी खरोखर तो प्राप्त होतो. अर्थात ज्ञानाने जर भगवत प्राप्ती होत असेल तर याचा अर्थ असा आहे की ज्या प्रतिबंधामुळे ती प्राप्ती होत नाही तो प्रतिबंध आगंतुक आलेला असला पाहिजे. कारण ज्या अर्थी ज्ञान त्याला निवृत्त करतं याचा अर्थ तो खोटा असला पाहिजे. आणि खोट्याच पदार्थाची निवृत्ती ज्ञानाने होत असते. सत्य पदार्थाची निवृत्ती ज्ञानाने होत नाही. त्याकरता कर्म करावं लागतं. गुरुवरे बाबा सांगत असतात, दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी त्यांनी पाठ ऐकला. रज्जूचं ज्ञान झालं की सर्प निवृत्ती होते. सिद्धांत ऐकला, निघाला धर्मशाळेकडे जायला. रस्त्यात गर्दी जमा झाली, त्यांनी ती पाहिली. आता मनुष्याचं कुतूहल असतं बघा, किती घाई असू द्या, पण फक्त गर्दी दिसली तर माणूस गाडी बाजूला लावतो बघा. आणि 2 मिनिटं का म्हणा काय चाललं काय नाही, जणू काही हा पत्रकारच आहे असं म्हणते. तो उभा राहतो. ते सर्प निघाला होता. त्याने त्या लोकांना सांगितलं, एक काम कर, सर्प निघाला की नाही दोरी घेऊन या बरं, रज्जू घेऊन या. लोकांना वाटलं बहुतेक पकडणार आहे. मग त्यांनी लोकांना सांगितलं याला रज्जू असं म्हणतात. सामान्य ज्ञान विशेष स्वरूपाचा ज्ञान असलं की भ्रम होतो, ब्रह्मा सर्प वाचतो. आणि आता ही रज्जूच आहे, तुम्हाला कळाली का नाही? रज्जू ज्ञानाने सर्प निवृत्त होतो. जा घरी. तुम्ही असं कसं जा? रज्जू ज्ञानाने सर्प निवृत्त होतो, पण कोणता? भासलेला, खोटा असलेला. खरा सर्प हा क्रियेने निवृत्त होत असतो असं त्याचा अर्थ. माझ्या ज्ञानाने संसार निवृत्त होतो आणि स्वरूप प्राप्ती होते. बघा, इतकं मोठं ज्ञान आहे.
ज्याला या ज्ञान प्राप्तीचा उपाय मिळाला की नाही तो जगात सगळ्यात मोठा श्रीमंत आहे बघा. बाकीचं काही नाही मिळालं तरी चालेल, पण अध्यात्म ज्ञानाचं श्रवण करायला मिळालं तर आपल्याला गौरव वाटला पाहिजे. मग पार्थात ये ठाई जेव्हा तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील, साध्य साधन होय नाही. म्हणजे काय नाही होय? साध्य आहे परमात्मा आणि साधन आहे कर्मापासून हे सगळे उपाय. पण त्या स्वरूपामध्ये गेल्यानंतर साध्य आणि साधन ही भाषा राहत नाही. साधन संपून जातात आणि साध्याशी साधक एकरूप होतो ना, म्हणून साध्य आणि साधन कल्पना राहत नाही बघा. आपण गावाला गेलो तर 4 चाकी वाहन बाजूला ठेवावं लागतं की नाही, मुक्कामाला गेल्यानंतर असा त्याचा अर्थ होतो. साधन कुठपर्यंत? साध्य मिळत नाही तोपर्यंत. साध्य परमात्माने हा साधक जर भिन्न राहिला तर द्वैतच आहे पुन्हा. तो साधक मीठ समुद्राशी मिळावं तसा परमात्म्याशी एकरूप होतो. म्हणून साध्य आणि साधन कल्पना राहत नाही. किंबहुना फार काय सांगावं, तुझं काही उरेचे ना. आता तुला कोणतं कर्तव्य राहणार नाही, त्यानंतर प्राप्तव्य राहणार नाही, भोक्तव्य राहणार नाही. गुरुवारे बाबा सांगत असतात ज्ञातव्य सुद्धा राहणार नाही, काहीच उरणार नाही तुला. पण तू मात्र स्वरूपाने उरशील. तू का म्हणे हरी काही उरून येते पण ओरी. बाकीचं काही उरू देत नाही, पण स्वरूपाने मात्र उरतो. बाकीचं काही उरणार नाही, तुझं काही ओरेच ना. हा प्रकार सांगितला तो तुझ्या बाबतीमध्ये खरा ठरला अर्जुना. तरी सर्व कर्मे आपुली तो सर्वदा मज अर्पिली, तेने प्रसन्नता लादली आजी हे माझी. म्हणून येणे प्रसाद बळे नवे झुंजाचे आढळे, न ठाकीची एक वेळे भाडलो तुझं. 2 वयाचा एकत्र विचार आहे. तरी सर्व कर्मे आपुली, सर्व प्रकारची आपली कर्म तू म्हणजे तू सर्वदा मज अर्पिली. सर्व रूपाने सर्वदा नेहमी हे सगळी कर्म तुम्हालाच अर्पण केली. कृष्ण अर्पण वस्तू असं म्हणून सगळी कर्म तुम्हाला अर्पण केली. परिणाम तेने प्रसन्नता लादली आजी ही माझी. आज या रणांगणावर युद्धभूमीवर तुला ब्रह्मज्ञान सांगावं अशा प्रकारची ही प्रसन्नता आज प्राप्त झाली का? तो कायम मला कर्म अर्पण केली. देवाची प्रसन्नता मिळवायची असेल तर सर्व कर्म देवाला अर्पण करावी बघा. त्यामुळेच प्रसन्नता लादली, प्राप्त झाली नाही सगळी. आणि त्या प्रसादामुळे काय झालं? भगवान म्हणतात वास्तविक तुला ज्ञान सांगावं तर याला एखादा आश्रम असावा की नाही. आणि सांगतो मी कुठं? कुरुक्षेत्रावर. मला अडचण नाही आली बघा. म्हणून मनुष्य फक्त प्रसन्न झाला पाहिजे. प्रसन्न झाला ना तो स्थळ नाही पाहत, फक्त प्रसन्न झाला पाहिजे. प्रसन्न झाला का तो वारीचा रस्ता पाहत नाही, सगळं देऊन टाकतो. म्हणून येणे प्रसाद बळे, या प्रसादाच्या बळाने झुंजाचे आडळे नवे. आडळ म्हणजे प्रतिबंध, युद्धाचा प्रतिबंध नवे. मला युद्धाचा प्रतिबंध वाटलाच नाही, म्हणून तर सांगायला सुरुवात केली. आणि एवढंच आहे असं नाही, न ठाकेची एक वेळे भाळवलं तुझं. तुझ्यावर एवढं भाळलो मी, इतका मोहित झालो की कमीत कमी सांगण्याकरता एक अध्याय झाला तर थांबावं, दुसरा झाला तर थांबावं. न ठाकेची मी थांबलोच नाही. आता 18 अध्याय होत आले तरी थांबत नाही बघा. का? कारण तुला मी मोहित झालो आहे. न ठाकेची एक वेळे विठ्ठल तरी म्हणावं. न ठाकेची एक वेळे भाळलो तुझं. सांगितलं काय? असं ज्ञान सांगितलंय बघा. जे सप्रपंच ज्ञान जाये, जेने एक मी गोचर होये, ते उपत्तीचे उपाय गीता रूपही. मी अज्ञान तुझा आपुले नाना परी उपदेशिले, येणे अज्ञान जात सांडवले धर्माधर्म जे. जे सप्रपंच ज्ञान जाये, स म्हणजे सहित. प्रपंचाचं कारण अज्ञान, म्हणजे कार्यासहित कारणाची आत्यंतिक निवृत्ती होईल. सप्रपंच ज्ञान जाये, जेने एकमेवाद्वितीयं ब्रह्म, ज्याच्यामध्ये स्वगत सजाती विजाती भेद नाही, असा एक परमात्मा मी गोचर होईल, त्याला प्राप्त होईल. आणि असं नाना प्रकारच्या उपपत्ती दृष्टांत देऊन प्रतिपादन करून अनेक उपायांनी गीता रूप हे मी अज्ञान तुझा आपुले नाना परी उपदेशे.
गीता या नावाने प्रसिद्ध असणार माझ्या हृदयातलं हे ज्ञान तुला आमचं आहे ते, पण नाना प्रकाराने उपदेश त्याचा केला, प्रतिपादन केलं, सांगितलं. या ज्ञानाच्या द्वारे काय कर, जसा अंधाराचा आणि सूर्यप्रकाशाचा विरोध असतो, प्रकाशाने अंधकार नष्ट करावा, तसं या ज्ञानाने अज्ञानाला नाहीस करावं. अज्ञानाला काय करतं ते अज्ञान? वा अज्ञान जात सांडवले धर्माधर्म जे, धर्म आणि अधर्म म्हणजेच काय, पाप आणि पुण्य. पाप आणि पुण्याचं मूळ कारण कोण आहे? अज्ञान. आणि अज्ञान संपूर्ण रूपाने सांडवलं की त्याचं कार्य धर्म आणि अधर्म यांचाही परित्याग होतो. पण याकरता जर तुला पाप पुण्याचा त्याग करायचा असेल तर अज्ञानाचा परित्याग कर, आणि अज्ञानाचा परित्याग करायचा असेल तर जे ज्ञान मी तुला सांगितलं त्याला ग्रहण कर. ज्ञानाशिवाय अज्ञान जात नाही, आणि अज्ञान गेल्याशिवाय पाप पुण्य नष्ट होत नाही. याला कार्याचे कारणाची आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात. याकरता माझी शरणागती कर. मागच्या श्लोकामध्ये तमेव शरणं गच्छ, ईश्वराला शरण जा सांगितलं, आणि आता परमात्मा म्हणतात माम एकम शरणं व्रज, अर्थात ईश्वर आणि मी एकच आहे असा भाव सांगणार. ते चिंतन आपण उद्या पाहू. कुंडली कपदाने विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.